मला त्यात काही फार मोठी अडचण वाटत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गरज जर काय असेल तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये एकटं दुकटं राहणारं जे ब्राह्मण कुटुंब आहे त्याला सर्व प्रकारच्या संरक्षणाची खूप मोठी गरज आहे. आपल्याला शहरांमध्ये कळत नाही. आपण इथे सगळे एकत्र असतो आणि आपण भक्कमत आपल्याला त्यातल्या अडचणी समजत नाहीत. पण ग्रामीण भागामध्ये राहणारी 2-4 एखाद्या गावामधलं एखादंच कुटुंब असतं, एखाद्या गावामध्ये 2-3च कुटुंब असतात. त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा त्रास होतो, कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे याची जाणीव शहरामधल्या वर्गाला खूप कमी आहे. आणि केवळ लोकप्रतिनिधी नाही तर आपण सगळ्यांना माझी ही विनंती आहे की आपल्याला अशा सगळ्या कुटुंबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे. त्यांना एक दिलासा आपल्याला द्यायचा आहे की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याशिवाय आपले प्रश्न सोडवणं आपल्याला फारसं शक्य होणार नाही. आणि याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपलं जे स्थान आहे, आपला जो वजन आहे ते वापरण्याची गरज आहे. आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून आपण आर्थिक मदती देऊ, उद्योग उभारायला मदत करू. आशिषजींच्या अनेक चांगल्या कल्पना मनात आहेत आणि त्या अंमलात आणतील आणि आशिषजींवरती अजितदादांचा आशीर्वाद आहे. आणि अजितदादाच अर्थमंत्री आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की 200 कोटी आशिष दामलेने 200 कोटी मागितले तर अजितदादा त्यांची 100 कोटीवर बोलवणी करतील असं मला काय वाटत नाही. का आशिष? त्यामुळे जरूर 200 कोटी आपण मागितले पाहिजेत. पण या सगळ्याच्या जोडीला समाजातला जो दुर्बळ वर्ग उरलेला आहे अनेक कारणांनी, कोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे, कोणी सामाजिकदृष्ट्या दुर्बळ आहे, त्यांच्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि एक जो मोठा प्रश्न आज उभा राहतोय तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा आणि त्याच्यातही एकटे दुकटे पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा. त्याही प्रश्नाची योग्य दखल घेऊन आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून काय करता येईल हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बोलायचं तर खूप बोलता येईल, पण आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की परमपूज्य महारुद्रभूषण स्वामीजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. समर्थ रामदासांच्या ज्येष्ठ बंधूंचे, त्याने श्रेष्ठ म्हणत असत, त्यांच्या 11व्या पिढीतले स्वामीजी आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत. आणि ज्या पद्धतीने समर्थ रामदासांनी बलोपासनेचा धडा दिला, बलोपासनेचं मार्गदर्शन केलं, बलोपासनेचा आग्रह धरला आणि देशभर संघटन उभं केलं, एक संघर्षाची भावना समाजामध्ये जागवली, चेतवली. आणि केवळ संघर्षाची भावना जागवून थांबले नाही तर संघर्ष करण्यासाठी जे सामर्थ्य लागतं, जे बळ लागतं, त्याची उपासना करण्याचा मार्ग दाखवला. त्या समर्थांचे थेट वंशज आपल्यामध्ये उभे आहेत, आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. याच्या इतकी भाग्याची गोष्ट फार कुठली असू शकत नाही.